किती क्रिस्पी आवाज आहे ना हा. अशीच फिश तुम्हीही सुद्धा घरी बनवू शकता. तर खूप कमी साहित्यात झटपट आणि हॉटेलसारखी टेस्ट असणारी फिश आज आपण घरीच बनवणार आहोत. तर स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये. 1 किलो चिलापी मासा घेतला आहे. गोडा पाण्यातला मासा आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मासेवाले मासा धुवून नाहीत देत आणि आतमध्ये घाण असते. हे बघा अशा पद्धतीने राहिलेली असते ती. ते आपल्याला साफ करून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. एवढा स्वच्छ मासा धुवायचा की शेजाऱ्यांना कळलंही नाही पाहिजे आपण फिश केली आहे ती. तर इथे मी तोंडाचा भागही धुवून घेतलेला आहे भाजीसाठी. आणि 1.5 इंच आलं घेतलं आहे आणि 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या. इथे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. मी 1 लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. इथे माशांना आपण मीठ लावून घेणार आहोत. चांगलं चोळून घ्यायचं आहे. मीठ, लिंबाचा रस आणि हळद. मी हळद घालायची विसरली आहे, तुम्ही नक्की घालायची आहे. आणि सगळीकडून चोळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण इथे लावणार आहोत आपण. आलं आणि लसूण पेस्ट पूर्ण इकडे चोळून लावायचे आहे, दोन्ही बाजूला, साईडून आणि आतूनही. तर पूर्ण लावून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, आपण याला ठेवणार आहे एक 10 मिनटं झाकून, जेणेकरून मिठाचं जे पाणी आहे ते पाणी सुटेल आणि मग आपण ते पाणी काढून घेणार आहे 10 मिनटानंतर. तर इथे 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण जेवढं पण काही पाणी निघालं असेल ते काढून घेणार आहे, जेणेकरून आपली फिश मऊ पडणार नाही. त्याच्यासाठी हे पाणी आपण काढून घेणार आहोत. नंतर मी इथे हळद टाकलेली आहे. तुम्ही अगोदरच हळद टाकणार आहात, इथे टाकणार नाही. इथे मी 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कमी तिखट आहे. आणि पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि 1 मोठा चमचा काळा मसाला घातलेला आहे. मी इथे खूप कमी मसाल्यात बनवते, जसं मी पहिलं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे फिश फ्रायचा मसाला वापरू शकता, पण शक्यतो कमी मसाल्यातच फिश बनवा. चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून फिशची जी चव आहे ती एक पूर्णपणे आहे तशी राहील. तिला कोणताही वेगळी असं चव नाही येणार. फिशची जी पारंपरिक जी असते, ऑथेंटिक जी चव आहे ती तिची स्वतःची राहील. त्याच्यानंतर आपण बनवून घेणार आहोत एक मिश्रण. अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी रवा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा छोटा, हळद पाव चमचा, मीठ आणि इथे घातलेला आहे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा घालू शकता आणि नसेल घालायचा तर स्किपही करू शकता, पण मी म्हणेन की 1 चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नक्की घाला. त्याच्यानंतर आपण इथे एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथेही मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरले, 2 ते 3 चमचे पाणी आणि त्याच्यात आपण फिश बुडवून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जे बनवून घेतलेलं आहे तांदूळ आणि रव्याचं मिश्रण ते घ्यायचं, बुडवायचं आणि फिश फ्राय करायची आहे. तर इथे आपण डीप फ्राय करणार नाही, इथे मी शॅलो फ्राय करणार आहे, तेही लोखंडी तव्यात. कारण की फिशचा जो स्वतःचा एक गुणधर्म असतो ओमेगा 3, तो आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. डीप फ्राय आपल्या तेलात तळून स्वतःचं जे फिशचं जे तेल असतं ओमेगा 3 म्हणून एक ऑइल असतं तिचं स्वतःचं आतमध्ये, ते घालवायचं नाही आपल्याला. गुणधर्मांसहित आणि हेल्दी रेसिपी आपल्याला करायची आहे, खायची आहे. खूप क्रिस्पी बनलेला आहे आणि इथे मला 3.5 मिनटं मध्यम आचेवर एक फिश तळायला वेळ गेलेला आहे. रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाहेरून खूप क्रिस्पी झाली, आतून बघा मऊ आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. बाय.